आमच्या भावाची फोटोग्राफी बंद झाली, पूर्णपणे बंद झाली. रिॲलिटी हो ना, रिॲलिटी मला नाही आहे जमत आहे. तर कसं काय मित्रांनो, ओळखलं का? मी विसरलं जाशील, कारण गोष्टच तशी झाली आहे की हा व्हिडिओ आपण 3 वर्षानंतर शूट करतोय. झालं असं 3 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी झाल्या, अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या. झालं असं की आमच्या भावाने फोटोग्राफी बंद केली. आमच्या भावाची फोटोग्राफी बंद झाली, पूर्णपणे बंद झाली. आणि जॉबला आहे आता मी मुंबईमध्ये. कसं झालं काय झालं ते सांगतो तुम्हाला. तर मागच्या 3 वर्षाआधी मी फोटोग्राफी चालू केली होती, बरोबर. मी पहिलं असेल माझ्या यूट्यूबला कंटेंट वगैरे काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं, म्हणून मी एक साईड बाय साईड एक यूट्यूबला पण चालू केलं होतं. तेच म्हणजे जीसी ब्लॉग आणि जीसी क्रिएशन चॅनल. तर मी घरातल्यांना 1 वर्ष वेळ दिला होता, चांगलं सेटल होईल आणि काही ना काही काम करेन, चांगलं म्हणजे इन्कम सोर्स वाटतं, पैसा असं करत 1 वर्ष दिला होता मी घरातल्यांना. ते यूट्यूबला कसं जरा वेळ लागतो त्या गोष्टीला की चांगला हे व्हायला, मॉनिटाईज मिळेल. हे घडलं नाही आपल्याकडून. तर मी डिसाईड केली की जॉब करायला, तर माझ्या फील्डमध्ये करायला होतं मला. म्हणून मी मुंबईला ठरवलं की जायचं. तर मुंबईला माझा मित्र होता विशाल पवार नावचा. त्यांना आपल्याला भरपूर सपोर्ट दिला. त्यांनी सांगितलं की असं असं आहे की आपल्या तिकडची जॉब आहे, तर तू करू शकतो. तिकडे भरपूर जॉब चालतात इथे इंडस्ट्रीमध्ये. तर तुमच्या भावानी मग काय माहिती घेतली. 3 महिन्याने मी मुंबईला गेलो. मी मुंबईला मित्राच्या घरी राहिलो विशालच्या. ती जॉबला सुरुवात झाली माझी आणि फोटोग्राफी सुटली माझी, बंद झाली पूर्णपणे. पण मी असा विचार करून आलो की इकडे येऊन काहीतरी म्हणजे चालू करायचं. कॅमेरा वगैरे मी घेऊन आलो सर्व. पण चला मुंबईचं जे म्हणतं ना की एकदम फास्ट लाईफस्टाईल आहे इथली, ते हो ना रिॲलिटी. कारण इथलं एन्व्हायरमेंटच असं आहे की लोकांची मेंटॅलिटी काम 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 करायचं, दुसरं काही नाही. सकाळी उठायचं, कामावरती जायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, तेच रिपीट काम करायचं. मॅट्रिक्समध्ये अडकलं कसं झालं मला. असं मी एक मित्राला सांगितलं का माझ्या की मी बाई येतोय मी गावाला, मला नाही आहे जमते. तर तो बोलला की बाई काय ना काहीतरी म्हणजे थांबतो तिथे, काय ना काहीतरी होऊन जाईल. म्हणजे स्टार्टिंगला होतं तसं वाटतं, म्हणजे आपण गावाकडून ते लाईफस्टाईल खूप चेंज आहे. तर त्यानं सपोर्ट दिला मला, त्याचं ऐकलं मी आणि थांबलो मी. मला आता 2 वर्ष होतील. चांगला म्हणजे जॉबच्या कामा रिलेटेड मला काही प्रॉब्लेम नव्हता आधी, कारण आपल्याला येतच होतं. यूट्यूबवरून भरपूर शिकलो आपण. मग 2 वर्ष झालो, काढलो, शिकलो, चांगलं नॉलेज घेतलं. मित्र तयार केले नवीन, 3D 2D सर्व इंडस्ट्रीमध्ये काय चालतं काय नाही त्याच्या रिलेटेड माहिती घेतली. ते सर्व याच्यावरती माहिती घेतली आणि मी चांगला शिकलो 2 वर्षामध्ये. भरपूर नॉलेज घेतलं, सिनेमॅटिक वगैरे सर्व काही शिकलो. तुमच्या भावाने आता आयफोन पण घेतला, हे सगळं मी आयफोनवरती शूट करतो. मग आता विचार केला की आपले स्वप्न पूर्ण करायचे, किंवा नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्ही म्हणू शकता की मी असं हे करतो की ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ करायचे, ब्लॉगिंग करायचे. तर डिसाईड केलं की सॅटर्डे संडे कुठेतरी जायचं, व्हिडिओ वगैरे बनवायचा. तर माउंट टॉरिक म्हणून एक ग्रुप होता, रूममेटने एक सजेशन दिलं, तो पण जात होता कॅम्पिंगसाठी, ट्रेकिंगसाठी जात होता. तर असं डिसाईड केलं की त्याच्यामधून जाऊन आम्ही व्हिडिओ घ्यायचं वगैरे. किंवा डिसाईड केलं जायचं आहे. गेलो मी हरिश्चंद्र कोकण करायला गेल्यानंतर मग एकदम बेस्ट फिलिंग, एकदम टॉप फिलिंग आली. व्हिडिओ वगैरे केला मस्त. तिथं पण मित्र झाले चांगले, एकदम चांगलं नियोजन झालं. असं वाटतं लागलं की त्या 3 दिवसामध्ये मला जॉबच्या रिलेटेड काही ध्यानी नव्हतं, काहीच नव्हतं. मी वेगळाच घेऊन येत होतो, वेगळ्या. असं काही मग डिसाईड केलं भावाने, मग तुमचा व्हिडिओ चालू करायचा. याच्यासाठी यूट्यूब पाहिजे, तुमचं सपोर्ट पाहिजे यूट्यूबला. तर मी इंस्टावरती पण सिनेमॅटिक टाकेल जाईल, हे करेन. आणि असा सपोर्ट करा. पहिला जसा सपोर्ट येत होता तसा सपोर्ट करत राहा मला. तर इथून पुढे जे कंटेंट नॅचरल काय हे तुम्हाला कळेलच. आणि स्टे ट्यून. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.